तर मित्रांनो, आजच्या ब्लॉगला आपण सुरुवात करूया। माझं नाव प्रसाद। तर आज मी निघालो आहे कराडला। कराडला जायचं कारण असं होतं की मित्राच्या बहिणीचं लग्न होतं। एवढ्या लांब जायचं म्हटल्यावर गाडीत पेट्रोल पाहिजे। गाडीत पेट्रोल भरून आम्ही निघालो। जाताना मधीच पाऊस लागला आणि त्यात आम्ही भिजलो आणि क्लायमेट पण क्वालिटी दिसालता। गडबडीत लग्नाच्या इथलं काय शूटच घ्यावं, तिथलं सगळं आवरून मी निघालो। आता एवढ्या लांब आलोय म्हटल्यावर कुठला तरी एक पॉईंट करायला लागतोय म्हटलं। थोडं सर्च केल्यानंतर एक पॉईंट गावला। तर त्या पॉईंटचं नाव आहे नकट्या रवळ्याची विहीर। अशा प्रकारची विहीर मी पहिल्यांदाच पाहिली आहे। माझ्या माहितीनुसार तर हा दरवाजा कायमच लॉक असतोय, म्हणून कंपाऊंड वरून उडी मारून जाण्याचा पर्याय हा एकच होता। आता एवढा आटाबिटा करून आलोय म्हटल्यावर थोडी माहिती जाणून घ्यायला पाहिजे। तर पूर्वी हा सगळा भाग कराडच्या किल्ल्यात होता, त्याला आज आपण पंतांचा कोट बोलतो। तर या किल्ल्याला पूर्वी 12 बुरुज होते आणि या विहिरीजवळच किल्ल्याचा मुख्य दरवाजा होता। पण या किल्ल्यातील एकच मुख्य वस्तू शिल्लक आहे, ती म्हणजे ही नकट्या रवळ्याची विहीर। कित्येक वर्ष झाली पण या विहिरीची रचना जशीच्या तशी आहे। तिथून जवळच आपल्याला कृष्णा नदी व कोयना नदी